the last lecture we have completed the points such as the atomic size. So this is the first properties of periodic property. Okay. तर आपण पाठीमागील लेक्चरला काय बघितलेलं आहे बघा की या periodic properties मध्ये फर्स्ट प्रॉपर्टी जी आहे ती atomic size आपण या ठिकाणी कंप्लीट केली होती. ओके. की या atomic size मध्ये आपल्याला एक आणखी लहानशी कन्सेप्ट आपल्याला बघायची आहे ती म्हणजे आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. कोणती स्पेसिस असणार आहे? आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस. Then what is the definition of isoelectronic species? The isoelectronic definition नेमकी काय असणार आहे? The species or the elements which are having same number of electrons or equal number of electrons in its outermost orbital is known as a isoelectronic species. म्हणजे की ज्या स्पेसिसची किंवा ज्या एलिमेंटकडे जी सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतील इक्वल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतील त्या स्पेसिसला आपण आयसोइलेक्ट्रॉनिक स्पेसिस. आयसो मीन्स सेम. आयसो या शब्दाचा अर्थ काय घेतला जातो? सेम घेतला जातो. आणि इलेक्ट्रॉनिक मीन्स सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके. तर या ठिकाणी काही स्पेसिस किंवा काही एलिमेंट त्याच्या आयोनिक फॉर्म मध्ये दिलेले आहेत. ओके. कार्बन which is having charge of 4-. कार्बनचा चार्ज 4- दाखवला. बरोबर? की कार्बनचा atomic number 6 असेल. It means that carbon having 6 number of electrons. की कार्बनचा atomic number 6 आहे म्हणजे या कार्बन ॲटमकडे 6 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. त्याच पद्धतीने कार्बन वरती एक्स्ट्रा 4 निगेटिव्ह चार्ज असणार दाखवला म्हणजे याच्याकडे 4 एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स असे यांनी घेतलेले आहेत म्हणजे 6 + 4 असं होईल आणि त्याच्यामुळे याच्याकडे टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉनचा नंबर हा 10 इलेक्ट्रॉन्स होते. किती इलेक्ट्रॉन होणार आहे? 10. त्याच पद्धतीने नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर 7 असेल म्हणजे या नायट्रोजनकडे की 7 इलेक्ट्रॉन्स ऑलरेडी आहेत आणि की तो 3 इलेक्ट्रॉन हे स्वतःला एक्स्ट्रा घेतो म्हणजे याच्याकडे सुद्धा 10 इलेक्ट्रॉन आहेत. ऑक्सिजनचा 8 ॲटॉमिक नंबर 8 + 2 10 याच्याकडे सुद्धा 10 असणार आहे. फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 9 असा 9 + 1 10 म्हणजे हा काय असणार हे 10 इलेक्ट्रॉनची सीरीज होत चाललेली आहे. त्याच पद्धतीने सोडियम. आता सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11 असणार बरोबर म्हणजे सोडियमकडे असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा 11 अशी होईल. मात्र या सोडियम वरती +1 चार्ज. आता चार्ज आहे +1 चार्ज आणि +1 चार्ज हा कधी येत असतो की ज्या वेळी सोडियम हा स्वतःकडचा एक इलेक्ट्रॉन दुसऱ्याला दिलेला असतो किंवा स्वतःकडचा एक इलेक्ट्रॉन त्याच्याकडून लॉस झाला असेल तर त्याच्या सोडियमच्या डोक्यावरती +1 चार्ज असेल. म्हणजे काय म्हणणार आहे 11 इलेक्ट्रॉन पैकी त्याने एक इलेक्ट्रॉन लॉस केला म्हणजे त्याच्याकडे सुद्धा सोडियमकडे सुद्धा अवेलेबल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर 10. की अवेलेबल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स हे सुद्धा 10 असेल. त्याच पद्धतीने मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर 12 असेल बरोबर. पण 12 इलेक्ट्रॉन्स असताना की तो जो चार्ज आहे तो +2 चार्ज दाखवतो म्हणजे तो स्वतःकडे 2 इलेक्ट्रॉन लॉस करतो स्वतःकडे 2 इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देतो त्यामुळे तो +2 चार्ज आला म्हणजे जर त्याने 12 पैकी 2 इलेक्ट्रॉन दुसऱ्याला दिले असतील किंवा लॉस केले असतील तर याच्याकडे सुद्धा 10 नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. आता ही जी सगळी एलिमेंट दिलेली आहेत तर या प्रत्येक एलिमेंटकडे की 10 नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असेल. ओके. मग असे जर आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस असेल तर याच्यामध्ये साईज कोणाची जास्त असणार आहे किंवा साईज कोणाची कमी असणार आहे की अशा प्रकारची कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी बघायची. तर काय म्हणतो बघा आपण सेंटेन्स की जसं आपण कार्बनकडून मॅग्नेशियमकडे जाणार आहे त्यानुसार याचा चार्ज वाढत गेलेला आहे. काय वाढत गेलेला आहे? चार्ज वाढत गेला आहे. ओके. म्हणजे -4 पेक्षा -3 चार्ज मोर त्यानंतर -2 -1 आणखी प्लस मध्ये आला फॉर्म चार्ज म्हणजे त्याचा चार्ज काय होत गेलेला आहे वाढत गेलेला आहे. म्हणजेच आपण काय म्हणणार आहे जितका चार्ज वाढत जाणार आहे when increase in charge decreases its atomic or ionic size. की जितका त्याचा चार्ज वाढत जाणार आहे तितकीच त्या आयोनिकची साईज किंवा ॲटमची साईज ही डिक्रीज होत जाणार आहे. म्हणजेच आपण काय म्हणतो वाक्य काय लिहिणार आहे की increase in nuclear charge its atomic size decreases. की जितका त्याचा न्यूक्लियर चार्ज वाढत जाणार आहे तितकी त्याची साईज ही डिक्रीज होत जाणार आहे. म्हणजे आपण काय म्हणणार आहे बघा की कार्बनकडे 4- चार्ज आहे म्हणजे सगळ्यात या ठिकाणी जो लेस चार्ज आहे जो कमी चार्ज आहे तो हा चार्ज आहे म्हणजे याची साईज ही सगळ्यात जास्त असणार आहे
ज्याच्यावरती साईज ज्याच्यावरती चार्ज जास्त असेल तो काय असणार आहे, त्याची साईज ही सगळ्यात कमी असणार आहे. म्हणजे या सेंटेन्स वरून आपण काय म्हणू शकतो की कार्बन 4- हा मोर एटॉमिक साईज दाखवेल आणि Mg+2 हा लेस एटॉमिक साईज दाखवणार आहे. ड्यू टू दी increase in nuclear charge its atomic size is decreases. जितका न्यूक्लियर चार्ज वाढणार आहे तितकी त्याची एटॉमिक साईज डिक्रीज होणार. सो दिस इज द व्हेरिएशन ऑफ एटॉमिक साईज इन आयसोइलेक्ट्रॉनिक स्पेसिस. म्हणजे हा पॉइंट कोणता झाला की आयसोइलेक्ट्रॉनिक स्पेसिस मध्ये एटॉमिक साईजची व्हेरिएशन कशा प्रकारे येणार आहे हा पॉइंट झाला. ठीक आहे. तर या ठिकाणी आपली जी एटॉमिक साईज ही जी फर्स्ट प्रॉपर्टी आहे ती फर्स्ट प्रॉपर्टी या ठिकाणी आपली कंप्लीट होती. ओके. की याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट पिरियोडिक प्रॉपर्टी बघायची आहे ती म्हणजे मेटॅलिक प्रॉपर्टीज. मेटॅलिक प्रॉपर्टीज ओके. की आपण पिरियोडिक टेबल शिकत असताना काय काय बघितलं की ग्रुप नंबर फर्स्ट म्हणजेच अल्कली मेटल्स आहेत, ग्रुप नंबर सेकंड म्हणजेच अल्कलाइन अर्थ मेटल्स आहेत आणि जो ग्रुप नंबर 3 to 12 ज्यावेळी आपण नंबर बघतो ती म्हणजेच डी ब्लॉक एलिमेंट्स आहेत किंवा त्यालाच आपण ट्रान्झिशन मेटल्स असं म्हटलं होतं. काय म्हटलं होतं? ट्रान्झिशन मेटल. म्हणजे जवळपास ग्रुप नंबर फर्स्ट, ग्रुप नंबर सेकंड आणखी ग्रुप नंबर 3 to 12 ह्या ग्रुप मधले एलिमेंट्स हे सगळे मेटलिक फॉर्म दाखवतात. म्हणजेच अप्रॉक्सिमेटली 75% आर द एलिमेंट्स ऑफ मेटल्स. म्हणजे पिरियोडिक टेबल मध्ये 75% एलिमेंट जे असणार आहेत ती एलिमेंट ही मेटॅलिक फॉर्म मध्ये आहेत. त्या फॉर्म मध्ये असणार आहे मेटॅलिक फॉर्म मध्ये असतील. ऑल these metallic forms are present into the solid state. की जी एलिमेंट्स आहेत मेटल ज्याला आपण म्हणतो ती नॉर्मली किंवा नॉर्मल कंडिशनला स्टँडर्डाइज टेम्परेचर प्रेशर कंडिशनला ती सॉलिड स्टेट मध्ये बघायला मिळतात एक्सेप्ट दी मर्क्युरी. मात्र याच्यासाठी एक्सेप्शन कुठलं आहे? मर्क्युरी अशा प्रकारचं एक्सेप्शन आहे. कारण का आपण जर बघितलं मर्क्युरीलाच आपण मराठीमध्ये पारा असं म्हणत असतो की त्याला जर आपण रूम टेम्परेचर किंवा ॲटमॉस्फेरिक टेम्परेचर प्रेशरला जर आपण बघितलं तर तो लिक्विड स्टेट मध्ये दाखवतो. असं असून सुद्धा लिक्विड हा मात्र काय डी ब्लॉक एलिमेंट असा. त्यानुसार ऑल द मेटल्स हॅविंग गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी ऑर हीट. की प्रत्येक मेटल तो काय दाखवू शकतो? गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी good conductor of electricity and heat. The conductor means the substance or the compounds which allows the flow of electricity or heat. म्हणजे अशा प्रकारचा सबस्टन्स की जो ज्याच्यामधून की इलेक्ट्रिसिटी आणि हीटचं वहन केलं जाऊ शकते, इलेक्ट्रिसिटी फ्लो केली जाऊ शकते अशा प्रकारचे सबस्टन्स आपण काय म्हणतो? कंडक्टर असं म्हणत असतो. आणि जी मेटल्स असणार आहेत जे धातू असणार आहेत ते दे आर दी गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड हीट. आणि ते नेहमी काय करत असतात की चांगल्या प्रकारे इलेक्ट्रिसिटी आणि हीटचं ट्रान्सफर करतात. म्हणजे जसं आपल्या घरामध्ये की जे आपण इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर करण्यासाठी कॉपर वायर वापरतो, बरोबर? कॉपर वायर म्हणजे तांब्याची तार वापरत असतो आणि कॉपर वायर वापरतो आणि कॉपर इज दी डी ब्लॉक एलिमेंट. कॉपर हा कोणत्या प्रकारचा एलिमेंट आहे? डी ब्लॉक एलिमेंट आहे. म्हणजे कॉपर हे सुद्धा एक काय की मेटल असतं आणि त्यामुळे त्याला आपण गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड हीट म्हणून घेऊ शकतो. ओके. तर ऍक्च्युअली याचे डेफिनेशन काय आहे की मेटल्स म्हटल्यानंतर मेटलचे डेफिनेशन काय आहे बघा. द एलिमेंट्स व्हिच हॅविंग a tendency to gives a electron. Metals have tendency to gives a electron. तर मेटल कशाला म्हणतो की अशा प्रकारचा एलिमेंट की तो स्वतःकडचे इलेक्ट्रॉन दुसऱ्याला डोनेट करू शकतो किंवा स्वतःकडचे इलेक्ट्रॉन लॉस करू शकतो. म्हणजे गिव अ इलेक्ट्रॉन मीन्स इट डोनेट्स इलेक्ट्रॉन फ्रॉम इटसेल्फ. म्हणजे तो स्वतःकडचे इलेक्ट्रॉन दुसऱ्याला डोनेट करणार आहे आणि अशा प्रकारची जी एलिमेंट टेंडन्सी दाखवणार आहे, जी नेचर दाखवणार आहे त्या एलिमेंटलाच आपण काय म्हणतो की मेटल्स असं म्हणत असतो. काय म्हणत असतो? मेटल्स असं म्हणणार आहे, बरोबर? की जर आपल्याला मेटल मध्ये जर आपल्याला पिरियोडिक पोझिशन बघायची असेल तर मेटलची पोझिशन कुठली असणार आहे? ग्रुप नंबर फर्स्ट, ग्रुप नंबर सेकंड, ऑल्सो इट विल बी प्रेझेंट इन द ग्रुप नंबर
3 to 12 ही 3 पासून 12 पर्यंत जे ग्रुप आहेत ते सगळे मेटॅलिक कॅरेक्टर किंवा मेटॅलिक प्रॉपर्टीज दाखवणार. ओके, सो दीज आर द मेटल्स. अगेन इन दिस मेटॅलिक प्रॉपर्टीज वन ऑफ द पॉइंट कम्स which is non metals. की याच्यामध्येच आपल्याला आणखी एक पॉइंट बघायला मिळतो, तो म्हणजे नॉन मेटल्स. काय असणार नॉन मेटल्स, आणि यालाच मराठीत तुम्ही शिकला असणार अधातू. काय शिकला असणार आहे बघा, अधातू असं म्हणणार आहे. ओके, सो द नॉन मेटल्स आर प्रेझेंट ऑन द राइट हँड साइड ऑफ द पिरियोडिक टेबल. आणि प्रत्येक जी नॉन मेटल असणार आहे ती नॉन मेटलची पोझिशन पिरियोडिक टेबल मध्ये पिरियोडिक टेबलच्या उजव्या साइडला आपण राइट हँड साइडला जे दाखवली होती. आणि याच्यामध्ये जर तुम्ही ग्रुप बघितले असेल तर ग्रुप कुठले शिल्लक राहतात रे, ग्रुप नंबर 13 टू 18 जे असणार आहेत. तर या ग्रुप मध्येच आपल्याला नॉन मेटल्स अधातू एलिमेंट बघायला मिळत असतात. ओके, आता ही जी एलिमेंट आहे की या एलिमेंट 13 पासून 18 पर्यंत आहेत आणि जनरली ते आर गॅसेस और लिक्विड्स. याचं जर नॉर्मल बघितलं तर ते गॅसेस असणार आहेत, त्यासोबत ते आणखी काय असू शकतात, लिक्विड्स असणार. काय असणार ते लिक्विड सुद्धा असू शकतात. त्याच पद्धतीने दे आर द बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड हीट. याच्यातून इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर होऊ शकत नाही, कुठल्याही प्रकारची हीट काय होऊ शकत नाही, ट्रान्सफर होऊ शकत नाही. म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला, दे आर द बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड हीट. की याच्यातून हीट आणि इलेक्ट्रिसिटीचं वहन केलं जात नाही. त्यामुळे जे नॉन मेटल्स आहेत त्या नॉन मेटल्सला आपण बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड हीट. आता दोन्ही मधला डिफरन्स समजून घ्या की मेटल जे आहेत ते मेटल्स नॉर्मल कंडिशनला सॉलिड स्टेट मध्ये असतात, बरोबर. नॉन मेटल्स आहेत की नॉर्मल कंडिशनला की गॅसेस किंवा लिक्विड फॉर्म मध्ये असतात. म्हणजे जे सॉलिड फॉर्म मध्ये असणार आहे त्याचा मेल्टिंग पॉइंट हा हाय असणार आहे. ओके, आणि या किंवा याचा जो असेल नॉन मेटल जे असणार आहे त्याचा बॉइलिंग पॉइंट हा काय असणार आहे की लो असणार आहे. काय असणार आहे, लो असणार आहे. कारण का जे मेटॅलिक फॉर्म असणार आहे त्याचा मेल्टिंग पॉइंट हा हाय असतो, आणि की जे लिक्विड स्टेट किंवा गॅसेस फॉर्म मध्ये असणार आहे त्याचा बॉइलिंग पॉइंट किंवा मेल्टिंग पॉइंट काय असणार आहे की लो असणार आहे. लक्षात आलं बघा की दोन्ही आपण मेटल्स आणि नॉन मेटल. की याच्यामध्ये तिसरी प्रॉपर्टी आपल्याला बघायला मिळते ती म्हणजे दीज आर मेटॅलॉइड्स. यालाच काय म्हटलं जातं, मेटॅलॉइड्स. मेटॅलॉइड्स which are also known as semi metals. त्याला आणखी दुसरा शब्द वापरला जातो तो म्हणजे सेमी मेटल. कधी म्हणणार आहे बघा मेटॅलॉइड्स, the elements that shows the properties of metals as well as non metals is known as metalloids or semi metals. म्हणजे अशा प्रकारचे एलिमेंट्स की जी मेटलच्या प्रॉपर्टी सुद्धा आणखी नॉन मेटलच्या प्रॉपर्टी सुद्धा दाखवणार आहे, अशा प्रकारच्या मेटलला आपण काय म्हणणार आहे किंवा एलिमेंटला आपण मेटॅलॉइड्स और इट इज आल्सो नोन एज ए सेमी मेटल्स. म्हणजे जी एलिमेंट धातू आणि अधातू या दोन्हीच्या प्रॉपर्टी दाखवणार आहेत अशा प्रकारच्या एलिमेंटला आपण मेटॅलॉइड्स म्हणत असतो, और इट इज आल्सो नोन एज ए सेमी मेटल्स. सो याला तुम्ही मराठी धातू सदृश्य अशा प्रकारचे तुम्ही शब्द ऐकलेला असणार आहे. ओके, तर कोणते एलिमेंट आहेत बघा, तर याच्यावरती एलिमेंट जे असणार आहेत ते आपल्यासाठी फार महत्त्वाचे असतील. कारण का की वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये की आपल्याला सेमी मेटल्स कोणते आहेत किंवा मेटॅलॉइड्स कोणता आहे अशा प्रकारचा क्वेश्चन विचारला जातो. तर कोणते आहेत बघा, दी बोरॉन, सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सेनिक, टेल्युरियम, पोलोनियम. सो दीज आर दी मेटॅलॉइड्स और सेमी मेटल्स. आणि ही कशा प्रकारची एलिमेंट आहे, मेटॅलॉइड्स आणि सेमी मेटलची एलिमेंट आहेत. तर ही तुम्हाला लक्षात असली पाहिजे की बोरॉन, सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सेनिक, अँटीमनी, टेल्युरियम आणि पोलोनियम ही काय असतात तुमची मेटॅलॉइड्स किंवा सेमी मेटल्स असतात. लक्षात आलं. म्हणजे मेटॅलिक प्रॉपर्टीज बघत असताना आपल्याला की त्याच्यामध्ये आपल्याला तीन कन्सेप्ट बघायला मिळतात. एक म्हणजे मेटल, दुसरी नॉन मेटल आणि तिसरी म्हणजे मेटॅलॉइड्स और इट आल्सो नोन एज ए सेमी मेटल. अशा प्रकारे तिन्ही गोष्टी आपण बघितल्या. डेफिनेशन काय काय आहे, मेटल्स मीन्स the elements which having tendency to gives a electron. की जी एलिमेंट स्वतःकडचा इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देणार आहे, डोनेट करणार आहे, त्या एलिमेंटला आपण काय म्हणतो, मेटल्स असं म्हणत असतो. नॉन मेटल कशाला म्हणणार आहे,
the elements which does not have tendency to donate an electron, की जी एलिमेंट स्वतःचा इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देऊ शकत नाही, अशा प्रकारचे एलिमेंटला आपण काय म्हणणार आहे, नॉन मेटल्स म्हणणार आहे. त्याच पद्धतीने ती राइट हँड साइडला प्रेझेंट आहे. ग्रुप नंबर या ठिकाणी दिलेला आहे. दे आर द बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड हीट. ऑल्सो अनदर कन्सेप्ट इज द मेटॅलॉइड्स. The metalloids are the elements which are having a property of metals as well as non-metals, and the elements names are boron, silicon, germanium, arsenic, helium and polonium. Okay, so these are the three elements or three concepts. Also, then next question is the what is the variation of metallic properties in periodic table. आणि आपल्याला महत्त्वाची कन्सेप्ट कोणती शिकायची आहे, जी periodic table मध्ये जी एलिमेंटची अरेंजमेंट आहे त्या एलिमेंट मेटॅलिक प्रॉपर्टीज चं व्हेरिएशन कशा प्रकारे दाखवणार आहे, म्हणजे ग्रुप मध्ये मेटॅलिक प्रॉपर्टी इन्क्रीज होईल का डिक्रीज होईल, किंवा पिरियड्स मध्ये मेटॅलिक प्रॉपर्टी इन्क्रीज होईल का डिक्रीज होईल, ते आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. ओके, तर आपण त्याचं व्हेरिएशन बघू. व्हेरिएशन ऑफ मेटॅलिक प्रॉपर्टीज इन ग्रुप. कशामध्ये घेऊया आपण सुरुवातीला, इन ग्रुप मध्ये की मेटॅलिक प्रॉपर्टीचे व्हेरिएशन आपण. ओके, मी फर्स्ट ग्रुप फर्स्ट एलिमेंट कोणती आहेत, हायड्रोजन, लिथियम, सोडियम, रुबिडियम, सीजियम आणि फ्रान्सियम, अशा प्रकारचे एलिमेंट आपण ग्रुप फर्स्ट मध्ये लिहिले होते. ओके, हायड्रोजन जो आहे तो हायड्रोजनची ॲटॉमिक साइज सगळ्यात लहान असणार, कारण का हायड्रोजन हॅविंग ओन्ली वन इलेक्ट्रॉन्स इन इट्स आउटरमोस्ट ऑर्बिटल. त्या हायड्रोजन हा फक्त त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटल मध्ये एकच इलेक्ट्रॉन दाखवत असतो, बिकॉज इट हॅविंग ॲटॉमिक नंबर इज इक्वल टू 1. Francium having atomic number 87, it means that francium having 87 electron in its outer, 87 electrons in that you have francium nucleus. या francium या atom कडे की 87 इलेक्ट्रॉन असणार. ओके, म्हणजे या francium ची साइज ही सगळ्यात काय असणार आहे, जास्त असणार आहे, कारण जितका इलेक्ट्रॉनचा नंबर जास्त तितकंच त्याला इलेक्ट्रॉन ऑक्युपाय होण्यासाठी लागणारा शेल्स सुद्धा जास्त असणार. बरोबर, म्हणजेच काय म्हणणार आहे बघा, हायड्रोजन कडे एकच इलेक्ट्रॉन आहे, मात्र या फ्रान्सियम कडे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जास्त आहेत, आणि हे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जास्त असल्यामुळे त्यासाठी ते इलेक्ट्रॉन ऑक्युपाय होण्यासाठी लागणारे शेल सुद्धा जास्त आहेत. मग याच्यावर काय करू शकतो बघा रे. आणि मेटल्स म्हणल्यानंतर डेफिनेशन आपण आताच बघितली, दे हॅव टेंडन्सी टू गिव्ह द इलेक्ट्रॉन ऑर डोनेट द इलेक्ट्रॉन. की मेटल्स ही अशा प्रकारचे एलिमेंट आहेत की ते स्वतःकडचा इलेक्ट्रॉन लॉस करणार आहेत किंवा ते दुसऱ्याला डोनेट करणार आहेत. मग कोणत्या ठिकाणचा इलेक्ट्रॉन इझिली लॉस होऊ शकतो रे, बघा हायड्रोजन कडे एकच इलेक्ट्रॉन आहे आणि हा न्यूक्लियस म्हणजे आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस याच्यामधला डिस्टन्स हायड्रोजन मध्ये फारच कमी आहे. बरोबर, आणि जर न्यूक्लियस पासून आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनचं डिस्टन्स जर फार कमी असेल तर याच्यामध्ये अट्रॅक्शन हे मोर असणार आहे, अट्रॅक्शन हे जास्त असणार आहे. ओके, फ्रान्सियमच्या बाबतीत बघा की फ्रान्सियमचा न्यूक्लियस आणि फ्रान्सियमचा आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन याच्यामध्ये डिस्टन्स मोर आहे, त्यामुळे या ठिकाणचा अट्रॅक्शन फोर्स किंवा अट्रॅक्टिव्ह फोर्स हा मिनिमम असणार आहे, तो लेस असणार आहे. मग याच्यावर आपण असं म्हणू शकतो की ज्या ठिकाणी मिनिमम अट्रॅक्शन असेल, लेस अट्रॅक्शन असेल, तो इलेक्ट्रॉन इझिली दुसऱ्याला डोनेट केला जाऊ शकतो. बरोबर, ज्या ठिकाणी अट्रॅक्शन मोर असणार आहे तो आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन तो इझिली दुसऱ्याला डोनेट होणार आहे का, होणार नाही. म्हणजेच आपण काय म्हणणार आहे की जो इलेक्ट्रॉन दुसऱ्याला डोनेट करतो त्याची मेटॅलिक प्रॉपर्टी सगळ्यात जास्त असणार आहे, मोर असणार आहे. म्हणजेच आपण याच्यावर काय म्हणता येईल की ज्याची साइज जास्त असणार आहे, द एलिमेंट्स हॅविंग मोर ॲटॉमिक साइज मोर विल बी द मेटॅलिक कॅरेक्टर. की ज्या एलिमेंटची ॲटॉमिक साइज जास्त असणार आहे त्याचे मेटॅलिक कॅरेक्टर सुद्धा हे जास्त असणार आहे. म्हणजेच ग्रुप मध्ये आपण काय बघणार आहे बघा, ग्रुप म्हटल्यानंतर आपण टॉप टू बॉटम असा विचार करतो. When we goes from top to bottom, की ज्यावेळी आपण ग्रुप मध्ये टॉप टू बॉटम कडे जात असताना ॲटॉमिक साइज इन्क्रीज होते. काय होते, दी ॲटॉमिक साइज increases, therefore जर ॲटॉमिक साइज इन्क्रीज झाली असेल then metallic character is also increases. त्याचं मेटॅलिक कॅरेक्टर हे सुद्धा काय होत जाणार आहे, इन्क्रीज होत जाणार आहे. लक्षात येते बघा, जितकी ॲटॉमिक साइज जास्त तितकंच त्याचे मेटॅलिक कॅरेक्टर सुद्धा इन्क्रीज होत जाणार आहे. कारण का
की साईज जास्त असल्यामुळे आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन हा इझिली दुसऱ्याला डोनेट केला जाऊ शकतो, त्यामुळे त्याचे मेटॅलिक नेचर हे इन्क्रीज झाले असतात. ओके, याच्याऐवजी जर आपण मेटॅलिक प्रॉपर्टीज इन पिरियड मध्ये बघत असेल, कशामध्ये बघत असेल, पिरियड मध्ये बघत असेल, तर ती कशा प्रकारे असणार आहे? इन पिरियड मध्ये काय बघतो बघा आपण, when we goes from lithium हा एक आपण सेकंड पिरियड आपण लिहिलेला आहे, लिथियम टू न्यूनॉन असणार. ओके, की या सेकंड पिरियड मध्ये when we goes from left to right, पिरियड म्हणल्यानंतर आपण लेफ्ट टू राइट असा विचार करत असतो. when we goes from left to right in period, its atomic size is decreases, याची atomic size ही काय होत जाते, डिक्रीज होत जाते. मग जर atomic size जर डिक्रीज होत गेला असेल तर त्याच्यामधला आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन न्यूक्लियस याच्यामधला अट्रॅक्शन जास्त असणार. काय असणार आहे, अट्रॅक्शन जास्त असणार आहे. आणि जर अट्रॅक्शन जास्त असेल तर त्याची मेटॅलिक प्रॉपर्टी ही सुद्धा डिक्रीज होणार आहे. काय होणार आहे, डिक्रीज. कारण का, जसं आपण लेफ्ट टू राइट जाणार आहे त्यानुसार त्याची साईज कमी होत जाते, आणि साईज कमी होत गेल्यामुळे त्याचा आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन आपण तो देऊ शकत नाही, लॉस दुसऱ्याला डोनेट करू शकत नाही. म्हणजे त्याची मेटॅलिक प्रॉपर्टी ही सुद्धा काय होते की डिक्रीज होत जाते. म्हणजे काय म्हणतात आपल्याला प्रॉपर्टी मध्ये की इन द केस ऑफ पिरियड atomic size decreases also किंवा therefore metallic character also decreases. metallic character हे सुद्धा काय होणार आहे, डिक्रीज होणार. सो दिस इज द सेकंड प्रॉपर्टी which is the metallic property. आणि या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो की मेटॅलिक प्रॉपर्टी असं म्हणत असतो. ओके, समजलं तुम्हाला? तर आपण यापूर्वी एक atomic size ही प्रॉपर्टी घेतलेली आहे आणि दुसरी घेतलेली ती म्हणजे मेटॅलिक प्रॉपर्टी घेतलेली. ओके, नेक्स्ट प्रॉपर्टी वी आर सीइंग दैट द आयोनायझेशन एनर्जी. ही आपल्याला थर्ड प्रॉपर्टी जी बघायची आहे. थर्ड प्रॉपर्टी म्हणजे आयोनायझेशन एनर्जी. ओके, नेक्स्ट प्रॉपर्टी वी हॅव सीन दैट द आयोनायझेशन एनर्जी. ही नेक्स्ट प्रॉपर्टी जी आपल्याला बघायची ती म्हणजे आयोनायझेशन एनर्जी बघायची. ओके, देन व्हाट विल बी द डेफिनेशन ऑफ आयोनायझेशन एनर्जी. की नेमकी आपल्याला आयोनायझेशन एनर्जी डेफिनेशन काय असणार आहे बघा. द अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू remove an electron from an isolated gaseous atom is known as a ionization energy. म्हणजे काय म्हणणार आहे बघा, जर एखादा एटम असेल, गॅसेस एटम असेल, तर त्या गॅसेस एटम मधला आपल्याला आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी, काढून टाकण्यासाठी जितकी एनर्जी आपण सप्लाय करणार आहे किंवा जितकी एनर्जी त्या एटमला लागणार आहे त्या एनर्जीलाच आपण आयोनायझेशन एनर्जी असं म्हणत असतो. ओके, डेफिनेशन समजून घ्या. अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह एन इलेक्ट्रॉन फ्रॉम एन आयसोलेटेड गॅसेस एटम. की एटम मधला आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी जितकी एनर्जी त्या एटमला रिक्वायर असणार आहे किंवा जितकी एनर्जी आपण सप्लाय करणार आहे ती एनर्जी म्हणजे आयोनायझेशन एनर्जी असं म्हणतात. ओके, फॉर आयोनायझेशन एनर्जी is measured in the unit of electron volt. Ionization energy unit कोणता असणार आहे, इलेक्ट्रॉन व्होल्ट. 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट is equal to 95.6 किलो जूल पर मोल. की याचा एक की आपल्याला एक फॉर्म्युला की 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट is equal to 95.6 किलो जूल पर मोल. ओके, की अशा प्रकारचे इक्वेशन आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर की आयोनायझेशन एनर्जी म्हणजे की इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी लागणारी एनर्जी म्हणजे तो जो एटम आहे तो एटम विल दिस अमाउंट ऑफ एनर्जी विल बी ऍब्सॉर्ब. म्हणजे एटम तो काय करणार आहे बघा, की त्याच्यामधला जर आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन काढून टाकायचा असेल तर तो एक सफिशियंट अमाउंट इतकी एनर्जी तो स्वतःमध्ये ऍब्सॉर्ब करणार आहे. काय करणार आहे, ऍब्सॉर्ब करणार. मग आपल्याला एक डेफिनेशन आपल्याला माहिती अशी असली पाहिजे की जर कुठलाही एटम किंवा एलिमेंट एनर्जी ऍब्सॉर्ब करत असेल तर दिस प्रोसेस और दॅट प्रोसेस इज नोन ॲज अ
एंडोथर्मिक प्रोसेस. तर ती प्रोसेस कोणती असणार आहे? एंडोथर्मिक प्रोसेस. म्हणजे आयोनायझेशन एनर्जी मध्ये कोणती प्रोसेस फॉलो केली जाणार आहे? दिस प्रोसेस फॉलोज ए एंडोथर्मिक प्रोसेस. म्हणजे इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी जितकी एनर्जी सप्लाय होतो म्हणजे तितकीच एनर्जी ॲटमने ती ऍब्सॉर्ब केलेली असणार. आणि जर प्रोसेस ऍब्सॉर्ब करण्याची असेल, एनर्जी ऍब्सॉर्ब करण्याची असेल तर त्या प्रोसेसला आपण एंडोथर्मिक प्रोसेस म्हणतो. अँड दिस प्रोसेस which gives प्लस साइन. आणि एंडोथर्मिक प्रोसेस मध्ये हीट ऍब्सॉर्ब केली जाते त्यामुळे याचा साइन कोणता असणार आहे? प्लस साइन असणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल the ionization energy of hydrogen atom की हायड्रोजन एटम ची आयोनायझेशन एनर्जी जर आपण बघितली इट कंटेनिंग 13.6 इलेक्ट्रॉन वोल्ट की हायड्रोजन एटम ची आयोनायझेशन एनर्जी किती दाखवली जाते? 13.6 इलेक्ट्रॉन वोल्ट. म्हणजे काय म्हणू शकतो बघा, the removal of one electron from one mole of gaseous hydrogen atom it requires 13.6 इलेक्ट्रॉन वोल्ट. म्हणजे काय म्हणणार आपण की हायड्रोजन एटम मधला एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी काय म्हणणार आहे की 1 मोल हायड्रोजन एटम मधला काय म्हणूया की 1 मोल गॅसियस हायड्रोजन एटम मधला एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी 13.6 इलेक्ट्रॉन वोल्ट इतकी एनर्जी या ठिकाणी हायड्रोजन एटम हा ऍब्सॉर्ब करतो. काय करतो? ऍब्सॉर्ब. त्यामुळे हायड्रोजनची आयोनायझेशन एनर्जी आहे यासाठी कशी दिली जाणार आहे? एंडोथर्मिक प्रोसेस आहे. 13.6 इलेक्ट्रॉन वोल्ट इतकी एनर्जी हायड्रोजनने ऍब्सॉर्ब केलेली आहे. त्यामुळे लिहित असताना आपण कसं लिहिलं पाहिजे? प्लस 13.6 इलेक्ट्रॉन वोल्ट असणार आहे. ओके. सो दीज आर द कन्सेप्ट रिलेटेड टू द आयोनायझेशन एनर्जी. की याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे व्हेरिएशन ऑफ आयोनायझेशन एनर्जी. म्हणजे पिरियडिक टेबल मध्ये ग्रुप मध्ये असेल किंवा पिरियड मध्ये असेल आयोनायझेशन एनर्जीचे व्हेरिएशन कशा प्रकारे असणार. याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट आपण घेऊया इन ग्रुप. ग्रुप मध्ये आयोनायझेशन एनर्जीचे व्हेरिएशन कशा प्रकारे असणार. ओके, लक्ष द्या. हायड्रोजन एटम आपण यापूर्वीचे मेटॅलिक प्रॉपर्टी मध्ये डायग्राम बघितली होती की या हायड्रोजन एटमचा जो एक इलेक्ट्रॉन आहे तो न्यूक्लियस पासून फार जवळ असणार. म्हणजे त्या ठिकाणी स्ट्रॉंग अट्रॅक्शन. काय? स्ट्रॉंग अट्रॅक्शन हे सुद्धा आपण बघितले. फ्रान्सियम जसं आपण टॉप टू बॉटम ग्रुप म्हणल्यानंतर आपण व्हेन वी गोज फ्रॉम टॉप टू बॉटम की फ्रान्सियमचा आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियस पासून लॉंग डिस्टन्स वरती आहे, खूप अंतरावरती आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये अट्रॅक्शन आहे वीक अट्रॅक्शन आहे. काय? वीक अट्रॅक्शन. मग वीक अट्रॅक्शन असल्यामुळे हा कमी एनर्जी सप्लाय केल्यानंतर सुद्धा काय म्हणतो बघा की वीक अट्रॅक्शन असल्यामुळे कमी एनर्जी सप्लाय केल्यानंतर सुद्धा हा आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन हा इझिली रिमूव्ह केला जाऊ शकतो. आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन हा इझिली रिमूव्ह केला जाऊ शकतो. म्हणजे जर साईज जास्त असेल एटमची तर त्या ठिकाणी अट्रॅक्शन वीक असणार आहे आणि अट्रॅक्शन वीक असल्यामुळे तो लेस एनर्जी मध्ये कमी एनर्जी मध्ये तो रिमूव्ह केला जाणार आहे. म्हणजे जितकी ॲटमची साईज जात त्या ठिकाणी आयोनायझेशन एनर्जी ही कमी लागणार आहे. आणि याच्या एक्झॅक्टली अपोजिट कुठं असणार आहे की स्मॉल ॲटॉमिक साईज असणाऱ्या एलिमेंट मध्ये असणार. कारण का बघा की हायड्रोजनची ॲटॉमिक साईज स्मॉल आहे म्हणजे ज्याच्यामधला डिस्टन्स कमी आहे, स्ट्रॉंग अट्रॅक्शन फोर्स आहे. मग जर स्ट्रॉंग अट्रॅक्शन फोर्स असेल तर हा आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात एनर्जी सप्लाय करायला पाहिजे. म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात इलेमेंट तो एनर्जी ऍब्सॉर्ब करणार आहे. म्हणजे आयोनायझेशन एनर्जी स्मॉल साइज मध्ये जास्त असणार आहे आणि लार्ज साइज मध्ये आयोनायझेशन एनर्जी लेस असणार आहे, कमी असणार आहे. म्हणजेच आपण काय म्हणतो when we goes from top to bottom in group ionization energy is decreases. Ionization energy काय होत जाईल? Ionization energy decreases. Ionization energy decrease होत जाणार आहे, कमी होत जाणार आहे. लक्षात आलं बघा. सो दिस इज दी व्हेरिएशन इन ग्रुप. आणि ही व्हेरिएशन कशामध्ये झालं? ग्रुप मध्ये ती व्हेरिएशन असणार. ओके. सो दिस इज दी ionization energy decreases in the group of periodic table. periodic table च्या ग्रुप मध्ये बघत असताना ionization energy decrease होत जाते. याच पद्धतीचं आपल्याला व्हेरिएशन बघायचं आहे इन पिरियड.
ज्यावेळी आपण लेफ्ट टू राईट जात असतो म्हणजे लिथियम बेरिलियम अप टू दी फ्लोरीन और निऑन ओके अप टू दी फ्लोरीन when we goes in the period मध्ये जात असताना इट्स atomic size decreases atomic size काय होते डिक्रीज होत जाते मग जर atomic size डिक्रीज होत असेल तर आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस याच्यामधला डिस्टन्स कमी आहे तर डिस्टन्स कमी आहे म्हणजे त्या ठिकाणी स्ट्रॉंग अट्रॅक्टिव्ह फोर्स असणार आहे आणि स्ट्रॉंग अट्रॅक्टिव्ह फोर्स असेल तर आयोनायझेशन एनर्जी स्ट्रॉंग अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे म्हणजे त्याच्यामधला आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन काढण्यासाठी आपल्याला जास्त प्रमाणात आयन एनर्जी सप्लाय करावी लागणार आहे म्हणजे when we goes from left to right atomic size decreases and therefore ionization energy increases ionization energy काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे ती वाढत जाणार आहे ओके लक्षात आलं बघा आणि आयोनायझेशन एनर्जी साठीचा जो सिंबल लिहिला जातो तो I.E ओके IE अशा प्रकारचा तो सिंबल दाखवला जातो त्याचा साइन कोणता असणार आहे पॉझिटिव्ह साइन कारण का इतक्या अमाउंटची एनर्जी तो ऍब्सॉर्ब केल्याशिवाय त्याच्यामधला तो अपरमोस्ट इलेक्ट्रॉन हा इझिली रिमूव्ह करू शकत नाही ओके सो दिस इज द व्हेरिएशन इन ग्रुप मध्ये बघत असताना आयोनायझेशन एनर्जी डिक्रीज होत जाते आणि पिरियड मध्ये बघत असताना आयोनायझेशन एनर्जी इन्क्रीज होत जाते ओके सो दिस इज द fourth periodic property which is the